हॅलो फ्रेंड्स, आय एम श्वेता अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो फ्रेंड्स, आम्ही बाहेर जाताना बघा किती छान फेरी लाईटचे बलून दिसले, जे की सगळ्यांचं अट्रॅक्शन बनत होते. देन आम्ही केक शॉपमध्ये गेलो तिथे केक घ्यायसाठी. तिथे बघा आम्हाला काय दिसले, सॅन्टा क्लॉज अँड स्नोमॅन. ते पण खूप सगळ्यांचं अट्रॅक्शन बनत होते. ते दिसले तर आयन्स झाला खूप हॅप्पी. सो हा ब्लॉग 31st आहे, लेट पोस्ट करत आहे. देन केक घेतला, कॅन्डल्स घेतल्या. तर प्रश्न पडला असेल कशासाठी घेतला, तर ॲक्च्युली 31st नाईट सेलिब्रेट करायची होती, थोडं मिडनाईट सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे घेतलेला होता. मग काय, लेकरं म्हटल्यानंतर डिमांड आलीच आहे. तर मग घेऊन दिला ना डोनट, जे की तिघांनी मग छान असा एन्जॉय करत खाल्ला. आणि आयन्सला चॉकलेटसुद्धा घेऊन दिले, जे की त्याचे फेवरेट होते. मग काय, सगळ्यांनी एन्जॉय करत खाल्ला आणि मी पण टेस्ट केला, तर खूप छान अशी टेस्ट होती. तर आयश कोण आहे? आयश म्हणजे माझा छोटा मुलगा आहे, जो की बघू शकता तुम्ही किती छान खात आहे आणि सोबत म्हणत सुद्धा आहे यम्मी झाला मम्मी. आणि इथे आमचे फोटोशूट चालू आहे. त्याला सॅन्टा क्लॉज स्नोमॅन सोबत फोटो काढायचे होते, त्यामुळे त्याचं म्हणणं होतं मम्मी माझे फोटो काढ. देन आम्ही गेलो फ्लावर्स घ्यायसाठी. मी अशा प्रकारे फ्लावर्स घेतले अँड देन मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर तर बघा तिघांचं काय चालू होतं, मस्तपैकी शेकोटी बनवणं चालू होतं. तर किती छान असते ना लहानपण. तुम्ही सुद्धा अशा लहानपणी गोष्टी केल्या असेल, हो ना? केल्या असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, ठीक आहे? तर बघा इथं छान तिघं मस्त, थंडीचे दिवस होते, मस्तपैकी शेकोटी चालू होती आणि इकडे मस्त हात शेकत होते. किती छान त्यांचं लहानपण जगत होते. खरंच लहानपण हे अगदी म्हणजे मनासारखं जगलं पाहिजे. त्यानंतर आयश घरात आला आणि मला म्हटलं मम्मी लवकर चल बाहेर, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. बघते तर काय, बाहेर येऊन तो मस्तपैकी शौर्य गाडी चालवत होता. मी एकदम शॉक झाले. आणि आयशचं त्याच्या मोठ्या भावाच्या हर एक ॲक्टिव्हिटीकडे लक्ष असते, की तो काय करत आहे, काय नाही करत आहे, आणि त्यांनी जे केलं ते लगेच मला सांगायला येतो. तो तुमच्या घरात सुद्धा अशा रिलेटेबल गोष्टी घडतात का, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग काय, दोघांचं तिघांचं गाणे म्हणणं चालू होते घरात, छान मस्तपैकी एन्जॉय करणं चालू होतं. तर आम्ही घरी आल्यानंतर 31st नाईटचं छान छोटंसं सेलिब्रेशन केलं. व्लॉग बघितला नसेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट या, नक्की व्लॉग बघा. आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि त्यानंतर मी येताना डीमार्टमधून सामानसुद्धा आणलं होतं, तर ते दाखवत आहे मी इथे. तिथे ड्रॉइंग बुक, स्केल्स, अशा काही गोष्टी आणल्या. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.